मित्रांनो, स्मार्ट अकॅडमी या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत बघा सी डी पीचे 10 प्रश्न अतिशय महत्त्वाचे. ह्याच्यातून बरेच कन्सेप्ट तुमच्या काय होणार आहेत, क्लिअर होणार आहेत. जर चॅनलवर तुम्ही काय नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. चला तर बघा, आपण वेळ न घालवता प्रश्नांना सुरुवात करूया. बघा पहिला प्रश्न काय, कक्षा में शिक्षक बच्चों को समूह में कार्य, चर्चा और अनुभव साझा करने के अवसर देता है. यह सिद्धांत किस पर आधारित है? बच्चों को क्या समूह में कार्य, चर्चा देता है, तो उस सिद्धांत तो किसके सिद्धांत पर आधारित आहे? बघा, व्यवहारवाद, परिपक्वता, सामाजिक संरचनावाद आणि अंतर्दृष्टी सिद्धांत. तर याला काय म्हणतात? सामाजिक संरचनावाद. बघा, चर्चा, कार्य, अनुभव एकत्रित जी कार्य असतात किंवा समाजाशी रिलेटेड असेल ते कशाशी रिलेटेड असतात? तर वाइगोत्स्की संरचनावाद. बघा, थोडक्यात आपण ह्याची एक्सप्लेनेशन बघूया. वाइगोत्स्की के अनुसार सीखना सामाजिक अंतरक्रिया से होता है. समूह कार्य, चर्चा, पेयर इंटरॅक्शन, सोशल कन्स्ट्रक्टिव्हिज्म हे मुख्य संकेत आहे. बघा, कुणी अजूनही अभ्यास सुरू केला. वाइगोत्स्की संदर्भात काय काय लक्षात ठेवायचं? समूह कार्य, चर्चा, पेयर इंटरॅक्शन, सोशल कन्स्ट्रक्टिव्हिजन हे मुख्य संकेत. बघा, सोशल हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. कशाशी रिलेटेड आहे? तो वाइगोत्स्की यांच्या सिद्धांताशी रिलेटेड आहे. त्यामुळं त्यांचा सिद्धांत आहे तो, त्यामुळं काय करायचं ते लक्षात ठेवायचे तुम्ही. चला पुढचा प्रश्न बघूया आपण. एक बच्चा स्वयं किसी कार्य को नहीं कर पाता लेकिन शिक्षक की सहायता से कर लेता है. यह किस अवधारणा को दर्शाता है? बघा, रीइन्फोर्समेंट, ट्रायल अँड एरर मेथड आणि ZPD, झोन ऑफ प्रोक्ज्युमल डेव्हलपमेंट, इनसाइट लर्निंग. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, ZPD. बघा, शिक्षक की सहायता आलं म्हणलं की काय म्हणायचं? ZPD वह क्षेत्र है जहाँ बच्चा गाइडेंस या सपोर्ट से कार्य कर पाता है. बघा, CETच्या कीवर्ड काय लक्षात ठेवा? सहायता से कर सकता है. सहायता हा शब्द आला की कशाशी रिलेटेड येतो? ZPDशी. हे तुम्ही कीवर्ड्स लक्षात ठेवायचे. CET कीवर्ड लक्षात ठेवले ना तुम्ही उत्तरापर्यंत आपोआप पोहोचू शकता. बघा, तिसरा प्रश्न काय, शिक्षक बच्चों की गलतियों पर दंड नहीं देता बल्कि उन्हें सोचने और सुधरने का अवसर देता है. यह किस दृष्टिकोन से संबंधित आहे? व्यवहारवादी, शिक्षक केंद्रित, निर्माणवादी आणि अनुशासनात्मक. बघा, याचं सुद्धा उत्तर काय? ऑप्शन क्रमांक सी, निर्माणवादी म्हणजेच कन्स्ट्रक्टिव्हिस्ट. बघा, कन्स्ट्रक्टिव्ह काय, थोडक्यात आपण ह्याच्याबद्दल बोलूया. कन्स्ट्रक्टिविस्ट अप्रोच की गलती सीखने की प्रक्रिया का हिस्सा मानी जाती है. बघा, कन्स्ट्रक्टिविस्ट म्हणजेच काय, तर गलती सीखने की प्रक्रिया का हिस्सा माना जाता है. म्हणजे चुकातूनच शिकायचं. ह्याला काय म्हणायचं? शिक्षक फॅसिलिटेटर की भूमिका निभावत आहे. तेव्हा शिक्षक कशाची भूमिका निभावत होतं? मार्गदर्शक, एक गायडन्स म्हणून शिक्षक तिथं त्याची भूमिका रोल करत असतो. चला चौथा प्रश्न बघा काय, शिक्षक पढ़ाते समय बच्चों की प्रगति को लगातार जांचता है और उसी अनुसार शिक्षक में बदलाव करता है. यह कौन सा मूल्यांकन है? समेटिव, डायग्नोस्टिक, फॉर्मेटिव्ह आणि नॉर्म रेफरन्स असेसमेंट. फॉर्मेटिव्ह असेसमेंट आहे बघा हे. बघा, शिक्षक पढ़ाते समय बच्चों को प्रगति लगातार जांचता है म्हणजे शिकवत असताना तुम्ही जेव्हा शिकण्याच्या मध्ये तुम्हाला त्या मुलांना प्रश्न विचारून काही एक्झाम्पल देऊन जर तुम्ही त्यांचं असेसमेंट करत असाल तर त्याला काय म्हणायचं? फॉर्मेटिव्ह असेसमेंट असं म्हणायचं. बघा, फॉर्मेटिव्ह असेसमेंट म्हणजेच काय? फॉर्मेटिव्ह असेसमेंट लर्निंग के दौरान किया जाता है ताकि टीचिंग लर्निंग में सुधार हो. म्हणजे टीचिंग लर्निंग विद्यार्थ्यांचं लक्ष केंद्रित करण्यासाठी तुम्ही हे असेसमेंट करू शकता शिकवण्यादरम्यान. चला पाचवा प्रश्न बघा काय, समावेशी कक्षा इंक्लूसिव क्लासरूम में शिक्षक का सबसे महत्वपूर्ण कार्य क्या है? सभी बच्चों के लिए समान शिक्षण, केवल पाठ्यपुस्तक पुराना करना, विविध आवश्यकताओं के अनुसार शिक्षक में बदलाव करना, केवल दिव्यांग बच्चों पर ध्यान देना. बघा, तुम्ही CETमध्ये काय करायचं ते इलिमिनेशन खूप महत्त्वाचे असते. काय प्रश्न असे पटकन इलिमिनेशन मेथडने सुटले जातात. बघा, सभी बच्चों के लिए समान शिक्षण, केवळ पाठ्यपुस्तक पुराण आहे. केवळ हा शब्द हा निगेटिव्ह आहे. ते दोन ऑप्शन तर आपोआपच काढतात बघा आपली. सभी बच्चों के लिए समान शिक्षण, विविध आवश्यकता के अनुसार शिक्षण में बदलाव करना. बघा,
इन्क्लुझिव्ह एज्युकेशनमध्ये काय असतं तर इन्क्लुझिव्ह एज्युकेशनमध्ये ज्या मुलांमध्ये विशेष जे पालक आहेत त्यांना काय केलं जातं त्यांच्यानुसार शिक्षण दिलं जातं. त्यामुळं विशेष विविध आवश्यकताओं के अनुसार शिक्षण में बदलाव शिक्षणामध्ये काय करायचा बदलाव करायचा. ते या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. बघा इन्क्लुझिव्ह एज्युकेशन का अर्थ आहे सेम क्लासरूम डिफरंट नीड्स टीचर को फॅसिलिटी और ॲडॅप्टेशन दिखानी होती है. बघा शिक्षकांनाच काय तिथं आपल्या शिक्षणामध्ये वेगवेगळे बदलाव करायचे असतात. म्हणजे सेमच क्लासरूम असतं, सगळी मुलं सेमच असतात तिथे, पण त्याच्यामध्ये काय जे विशेष जी बालकं असतात त्यांनासुद्धा त्यांच्या डिफरंट नीड असतात ना. कोणाला दिसत नाही, कोण चालता येत नाही, अशी जी बालकं असतात विशेष गरजा असणारी त्यांच्यानुसार त्यांना शिक्षकांना काय करायचं फ्लेक्झिबिलिटी म्हणजे लवचिक अभ्यासक्रम ठेवावा लागतो. म्हणजे प्रत्येकाच्या कृतीनुसार त्यांना शिकवावं लागतं. चला 6वा प्रश्न बघा काय. शिक्षक केवल पुस्तक पढ़ाकर बच्चों से वही याद करने को कहता है, यह किस प्रकार की सीख है. खोज आधारित, गतिविधिक आधारित, रटन सीख आणि अनुभवात असेल. हे काय याद करण्या म्हणजे रटन सीख आहे ना. ऑप्शन क्रमांक सी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. बघा रोट लर्निंग में समज का विकास नाही होता. बघा रोट लर्निंग म्हणजे जेव्हा आपण पाठांतर करतो त्यावेळेस आपल्याला समज असते का नाही. त्यामुळं काय करायचं रोट लर्निंगवर जास्त भर द्यायचा नाही. पॅडागॉजीमध्ये तुम्हाला जर रोट लर्निंग हे शब्द काय निगेटिव्ह आहेत. CTT बघा ह्याच्यामध्ये पॅडागॉजीमध्ये काय करतात निगेटिव्ह वर्ड्स वापरला जातो. निगेटिव्ह वर्ड म्हणून त्याचा यूज असतो. चला 7वा प्रश्न बघा काय. निम्न में से कौन सा कथन बाल केंद्रित शिक्षा को सही रूप में दर्शाता है. शिक्षक सभी निर्णय लेता है, पाठ्यपुस्तक सबसे महत्वपूर्ण है, बच्चे की रुचि और गति के अनुसार सीखना, अनुशासन सर्वोपरी है. बघा या प्रश्नाचं सुद्धा उत्तर काय ऑप्शन क्रमांक सी. बघा मी मुद्दामच ऑप्शन क्रमांक सी सगळे उत्तर आणलेले आहेत. बघा चाइल्ड सेंटर्ड एजुकेशन में बच्चा एक्टिव लर्नर होता है और शिक्षक मार्गदर्शक की भूमिका निभाता है. चला 8वां प्रश्न बघा काय. यदि बच्चा नियमों का पालन केवल दंड के डर से करता है तो कोलर वर्ग के किस स्तर में आता है. पारंपरिक स्तर, उत्तर पारंपरिक, पूर्व पारंपरिक स्तर आणि सामाजिक. तर काय पूर्व पारंपरिक स्तर यामध्ये येतो. म्हणजे फक्त दंड किंवा शिक्षा होईल म्हणून जर तो नियमांचं पालन करीत असेल तर कोलहर्बर्गच्या नियमानुसार ते कसे येतं तर पूर्व पारंपरिक स्तरामध्ये येतं. प्री कन्व्हेन्शनल लेवल में नैतिक दंड और पुरस्कार पर आधारित होते हैं. बघा आपण कोलहर्बर्ग, पियाजे आणि वाइगोत्स्की यांच्यामध्ये पूर्ण थेअरीचा व्हिडिओ अपलोड केला आहे. त्या तुम्ही व्यवस्थित बघून घ्या म्हणजे तुमच्या सर्व कन्सेप्ट क्लिअर होतील. बघा 9वां प्रश्न काय आहे. बच्चा नई जानकारी को अपने पुराने अनुभव से जोड़कर समझता है, यह किस प्रक्रिया का उदाहरण है. कंडिशनिंग, असिमिलेशन, अकोमोडेशन आणि इमिटेशन. तर याचं काय ॲसिमिलेशन. ॲसिमिलेशन म्हणजेच काय की बच्चा नई जानकारी को पहले से मौजूद स्कीमा में फिट करता है. म्हणजे बच्चा नई जानकारी को पुराने अनुभवाला काय करतो तर जोडतो. त्यालाच काय म्हणायचं ॲसिमिलेशन. म्हणजे जुनं जे ज्ञान असतं ते आपण नवीन ज्ञानाशी जोडतो तेव्हा त्याला काय म्हणायचं ॲसिमिलेशन. बघा 10वां आपला आणि शेवटचा प्रश्न बघा. शिक्षक मानता है कि सभी बच्चे एक सी गति और तरीके से नहीं सीखते, यह किस अवधारणा से संबंधित है. परिपक्वता, समानता, व्यक्तिगत भिन्नताएं आणि अनुशासन. बघा इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस, व्यक्तिगत भिन्नताएं से यह जुड़े हैं. बघा थोडक्यात माहिती पाहूया आपण. हर बच्चा बुद्धि रुचि काय हर बच्चा बुद्धि रुचि सीखने की गति अलग होती है. बघा सगळ्यांची बुद्धी सेम असते का नाही, रुचि सेम असते का नाही. शिकणे की गतीसुद्धा सगळ्यांची वेगवेगळी असते. म्हणजेच हे काय रुची, बुद्धी आणि शिकणे की गती सगळ्यांची अलग असते. म्हणजेच ह्या कन्सेप्टवर बघा CTTमध्ये सारखे प्रश्न विचारले जातात की व्यक्तीची भिन्नता आहे, व्यक्तीच्या भिन्नतेवर. त्यामुळे हे पॉईंट तुम्ही लक्षात ठेवायचे आहेत. अशा प्रकारे बघा आपण 10 महत्त्वाचे म्हणजे IMP ह्याच्यातून बऱ्याच तुमच्या कन्सेप्ट काय झालेत क्लिअर जातात. बरेच कंटेंट तुम्हाला ह्यातला समजलेला आहे. कशावर प्रश्न येतात, कसे प्रश्न येतात. तर त्यामुळे काय करायचं व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आणि मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करायचा आहे.
अशा प्रकारे आज आपण इथेच थांबू. आणि चॅनल पाठीमागचे चॅनल काल इन्क्लुजिव्ह एज्युकेशनचा चॅनल व्हिडिओ आपण अपलोड केलेला आहे, तो सुद्धा तुम्ही बघून घ्या. आणि मराठी पॅडॉगॉजीसुद्धा आपण एक दिवस आड करून मराठी पॅडॉगॉजी घेत आहोत. किंवा आता पुढचा व्हिडिओ आपला मराठी व्याकरणवर असेल, जे की प्रत्यक्ष पेपरमध्ये आलेले प्रश्न आपण त्याच्या पूर्ण विश्लेषणासहित घेणार आहोत. त्यामुळं व्हिडिओ काय करायचा आहे, चॅनल काय करायचं आहे, सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि बेल आयकॉन ऑन करून ठेवायचं आहे. त्यामुळे प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. चला तर मग आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद.